here we want to find the value of this term. Here it is a complex number, it is I to the power 248 plus I to the power 246 plus I to the power 244 plus I to the power 242. ओके, क्वेश्चन एकदम सिंपल आहे. प्लस I to the power 240 होल टू द पॉवर I to the power 249 plus I to the power 247 plus I to the power 245 plus I to the power 243 plus I to the power 241. ओके, आता सरळ सरळ हे कॅल्क्युलेशन करतो वेळेस आपण एखाद्या वेळेस प्रत्येक टर्मची व्हॅल्यू जर काढीत बसलो तरी चालते, पण ते लेंदी प्रोसेस आहे. आता इथे या पॉवरमधली रिलेशन लक्षात घ्या. 248 246 244 म्हणजे प्रत्येक याच्यात 2चा डिफरन्स आहे. इथेही तसंच प्रत्येक याच्यात 2चा डिफरन्स आहे. ओके, मग हिअर न्यूमरेटरमधून I to the power 244 कॉमन घ्या आणि डिनॉमिनेटरमधून I to the power 241 कॉमन घ्या. ओके, मग केअरफुली पहा इकडं कॉमन घेतल्याच्यानंतर काय येते. इट इज I to the power 240 जर कॉमन घेतलं तर इथं काही ते राहत आहे I to the power 8 प्लस I to the power 6 प्लस I to the power 4 प्लस I to the power 2 and it is plus 1. Okay. Same process for denominator. It is I to the power 241 कॉमन घ्या. मग आता इथे 49 आहे आणि 41 कॉमन घेतले म्हणजे पुन्हा काय I to the power 8 प्लस I to the power 6 प्लस I to the power 4 प्लस I to the power 2 आणि प्लस 1. ओके, म्हणजे सरळ सरळ हे दोन ब्रॅकेट कॅन्सल, आपल्याजवळ फक्त ह्या दोन टर्म राहिल्यात. इट इज I to the power 240 आणि I to the power 241 आणि यालाही कसं लिहिता येते. इट इज 1/I. ओके, हा झाला तुमचा झेड नंबर. ओके, इट इज झेड. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, 1/I मग 1/I पुन्हा हे काय 1/I म्हणजेच काय तर कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आहे रेसिप्रोकल फॉर्ममध्ये, म्हणजे आपल्याला इथं परत डिव्हिजन करायला लागणार. आणि देअरफॉर मग झेड इज इक्वल टू काय येणार. इट इज 1/I. डिव्हिजन कसं करतो डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय -1 -I अँड देन इट इज -I अपॉन -I² आणि -I² व्हॅल्यू काय येणार -I² व्हॅल्यू I² इट इज -1 आणि -I² काय येणार +1. म्हणजे तुमचा आन्सर काय -I अपॉन 1 म्हणजेच -I हे झालं तुमचा आन्सर. आणि -I कोणतं ऑप्शन इट इज ऑप्शन डी. ओके, कॅल्क्युलेशन स्टेट दिसायलाच प्रॉब्लेम मोठा होता पण कॅल्क्युलेशन काय सर्व सिंपल कॅल्क्युलेशन. ओके, आन्सर कोणतं इट इज डी.